शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यातून शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने आला। मात्र हा शेतकरी मोर्चा पोलिसांनी खालापूर येथे अडवून ठेवल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले होते। तुपकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे काल त्यांनी मुंबईत येऊन आंदोलन केलं। याही परिस्थितीत कर्जाचे सातबारे समुद्रात बुडवणारच म्हणत गनिमी पद्धतीने भूमिगत होत रविकांत तुपकर मुंबईत दाखल झाले होते। राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते देखील मुंबईत पोहोचले आहेत। मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। एकीकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असताना दुसरीकडे मात्र तुपकर यांचे समर्थक गनिमी काव्याने बोटीच्या माध्यमातून अरबी समुद्रात पोहोचले आणि शेतकरी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत सोयाबीन, कापूस आणि सातबाऱ्याचे पेपर समुद्रात बुडवले। तसेच आपल्या सोबत आणलेला सोयाबीन देखील समुद्रात फेकून सरकारचा निषेध केला। शेतकरी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत सोयाबीन, कापूस आणि सातबाऱ्याचे पेपर समुद्रात बुडवले। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज अरबी समुद्रातल्या सत्याग्रहाचं आंदोलन प्रतिकात्मक होईना मुंबई पोलिसांची तटबंदी घेऊन या सगळ्या पावलांनी यशस्वी केलेला आहे। कर्जाच्या बोजाचा सातबारा, सोयाबीनला मिळत नसलेला भाव, कापसाला मिळत नसलेला भाव, या सगळ्या गोष्टीला घेऊन आम्ही मागण्या घेऊन मुंबईत आलो होतो। मात्र या निर्दयी सरकारनं आम्हाला अटक केली तरी सुद्धा मागं आम्ही हटलो नाहीत। शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी या अरबी समुद्रामध्ये आम्ही एक दिवस आत्मदान द्यायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही। शहीद भगतसिंग भगतसिंगांची 26 जयंती आहे। या जयंतीचं ध्यान ठेवून या सरकारनं किमान क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य कराव्यात एवढा आम्ही आग्रह विनंती करतो। आणि रविकांत तुपकरांना तुम्ही अटक केले, लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनाला तुम्ही अशा धडपण्याचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रातला गावगाड्यातला सामान्य शेतकरी या समुद्रामध्ये तुम्हाला दिसेल।